चला मी तुमका नेऊ गेलंय. शशीभाऊ माका माफ करा, माका नाही जमणार. पण दादा तुम्ही नाही येलात तर माका वाईट वाटत. निदान माझ्यासाठी तरी चला. हवं तर मी नंतर आशीर्वाद देईन, पण माका माफ करा. नाही या दादा, हा असं नका बोलू. उमाताई, अहो तुम्हा दोघांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न अपूर्ण आहे. मंजू बरोबर बोलता. आमच्या दोघांचे आशीर्वाद कायमच त्यांच्या सोबत हा. आणि तसंही दोन्ही पोरांच्या डोक्यावर अक्षता टाकायला तुम्ही सगळे आहातच ना. पण दादा तुमच्याशिवाय हा लग्न कसा होईल? तुमच्या दोघांच्या आशीर्वादाशिवाय या लग्नात काहीच अर्थ नाही. शशीभाऊ आता तुमका कसा सांगू, पण माझ्या लेखीक माका शोधूक जावं लागेल ना. काय दादा असं काय बोलताय? उमाताई काय झालंय? अरे देवा, उमाताई, हो हे काय होऊन बसलं? कुठे गेली ओवी? काहीच कळत नाही. आम्हाला भीती वाटतात. शशीभाऊ, तुम्ही आणि मंजू तुम्ही पुढे जा आणि सगळ्या विधीची तयारी करा. आता आणखीन काही विघ्न नको याच्यामध्ये. हो दादा, तुम्ही जावा त्याका शोधू आणि काय काळजी करू नका. देव त्याच्या पाठीशी आहे. दादा, अहो ओवी खूप समजूतदार मुलगी आहे. ती असा काही वेडावाकडा विचार करू शकत नाही, खात्री आहे मला. खरा तर या सगळा माझ्या मुलीच्या हट्टामुळे झाला. थायसर रवा गेलाच नसता ना, तर या सगळा झालाच नसता. शशीभाऊ, आता हे सगळं बोलायची वेळ नाही हा. तुम्ही उलट तिकडे जा आणि लग्नाचे विधी कसे पार पडतील याच्याकडे जास्त लक्ष द्या. उमा, ओवीचा फोटो असेल तर मंजू तो हो दादा.